राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य थेट उडवूनच लावलं. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्यानं चर्चेचा विषय ठरत असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत आता खुद्द शरद पवार यांनीच भाष्य केलेलं आहे. आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा संबंधच नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. ते मंगळवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांनी हे वक्तव्य करून राजकीय वर्तुळाला पुन्हा एकदा संभ्रमात टाकलेलं आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला सुनेत्रा पवार यांचा विरोध, त्यानंतर आता शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता थेटपणे उडवून लावल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमकं काय सुरू आहे याबाबतचा संभ्रम आणखीनच वाढलेला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली. दिल्लीत जंतर मंतर येथे दिल्ली पोलिसांनी 20 जुलैला आंदोलकांवर लाठीमार केला होता. आता त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदी यांना संसदेत भेटले आणि यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यानंतर दुसऱ्या दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांना भेटायला गेल्याची माहिती मिळते आहे. तसेच अलीकडेच अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत सत्तेत सामील होणार अशी जोरदार चर्चा आहे. मात्र भाजप नेतृत्वाने शरद पवार यांनी राष्ट्रवादीत विलीन होऊनच NDA सोबत यावे अशी अट घातली. त्यामुळे पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र शरद पवार यांनी आज बारामतीत दिलेल्या प्रतिक्रियेने या चर्चेत फारसे तथ्य नसल्याचं दिसून येत आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करू लागलेल्या आहेत. कर्जमाफीमध्ये ग्रामीण भागात ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बारामती.